जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणारी जी काही शिक्षक भरती आहे ती अत्यंत कमी कालावधीमध्ये पूर्ण केली जाण्याची दाट शक्यता आहे असं मी का बरं सांगत आहे, त्या संदर्भामध्ये एक सामान्य प्रशासन विभागाचं महत्त्वाचं पत्र निर्गमित झालेलं आहे कालच्या तारखेला। त्या पत्राचं ॲनालिसिस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। त्यातल्या त्यात तिसरी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी एक्झॅक्टली किती दिवसांमध्ये होऊ शकतं, आपल्याला जे आहे आता किती दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे त्याविषयी देखील आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो माहिती बघूया। परंतु माहिती बघण्याच्या पूर्वी आपण जर का पुढच्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करत असाल तर तुमच्याकरिता उपलब्ध आहे मिशन टेट बॅच 3.0, जे की येत्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी अत्यंत जास्त महत्त्वाची आहे। IBPSच्या पॅटर्न प्रमाणे तुम्हाला जेवढे विषय आहेत त्या सगळ्या विषयांचे जे आहे लाईव्ह लेक्चर्स होणार आहेत। लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये देखील उपलब्ध आहे। अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, PDF नोट्स, डाऊट क्लिअरिंगचं सेशन, IBPS एक्सपर्ट फॅकल्टी आणि विशेष म्हणजे 28,000 प्रश्न असलेली 500 टेस्ट ही तुम्हाला फ्रीमध्ये या बॅचमध्ये मिळणार आहे। अत्यंत अनुभवी अशा प्रकारची या ठिकाणी जे आहे फॅकल्टीज तुमच्याकरिता उपलब्ध आहे। आणि विशेष म्हणजे या बॅचवरती सध्याच्या घडीला पाडवा आणि रमजान ईद या दोन्ही सण असल्या कारणानं 15% डिस्काउंट देखील देण्यात येत आहे। आपल्याला जर का या बॅचमध्ये जॉईन व्हायचं असेल तर आपल्याला प्ले स्टोअरवरून या ठिकाणी मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे ते डाउनलोड करून घेता येणार आहे। याच्यासोबतच जर का आपल्याला या ठिकाणी 500 टेस्ट असलेली टेस्ट सिरीज घ्यायची असेल ती देखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये 28,000 प्रश्न या ठिकाणी इन्क्लूड करण्यात आलेले आहे IBPSच्या पॅटर्न प्रमाणे। त्या प्रश्नांमध्ये 100 ज्या काही टेस्ट आहेत त्या फुल लेंथ आहेत, 200 मार्कांच्या, आणि 400 टेस्ट या टॉपिक वाईज देण्यात आलेल्या आहे। बॅचमध्ये ही जी टेस्ट आहे फ्रीमध्ये मिळणार आहे, परंतु जर का बॅचच्या बाहेरचे उमेदवार असेल काही की जे दुसरीकडे कुठेतरी जॉईन आहे किंवा ज्यांना फक्त सेल्फ स्टडी करायची आहे आणि आपला अभ्यास तपासून बघायचा आहे, त्यांच्याकरिता जम्मू महासराव टेस्ट सिरीज ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मास्टर टीचर नावाच्या प्लॅटफॉर्मवर। त्या ठिकाणापासून आपण ती परचेस करू शकता। चला आपण आता येऊया मूळ मुद्द्याकडे। बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ग्रामविकास विभागाच्या वतीने एक महत्त्वाचं पत्र या ठिकाणी निर्गमित झालेलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने 28 मार्च 2025 हे पत्र आहे। हे पत्र या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या सर्वांना निर्गमित करण्यात आलेलं आहे। आता तुम्ही म्हणाल सर हे नेमकं काय आहे, याचा विषय काय आहे आणि त्याचा आपल्याशी काय संबंध आहे, तर बघा तोच आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी जाणून घेऊया। हा आहे त्याचा विषय, जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत आणि आंतर जिल्हा बदल्यांच्या बाबतीमध्ये। मित्रांनो, तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये आंतर जिल्हा बदली होणं अपेक्षित आहे। इव्हन त्याच्याकरिता जे काही फॉर्म भरण्याची प्रोसेस होती ते देखील पूर्ण झालेली आहे। आता ऑप्शन्स या ठिकाणी लॉक करणं बाकी आहे। विशेष म्हणजे येत्या 6 एप्रिल पर्यंत आंतर जिल्हा बदलीचा जो 7वा टप्पा आहे तो पार पडलेला असायला पाहिजे, अशा प्रकारचा एक टाइम टेबल शेड्यूल ग्रामविकास विभागाच्या वतीने ऑलरेडी निर्गमित झालेला आहे आणि त्या पद्धतीने शासन प्रशासन कामाला देखील लागलेला आहे। आता तुम्ही म्हणाल सर याच्यामध्ये नेमकं काय आहे, तर यामध्ये त्यांनी हेच सांगितलेलं आहे, काही इन्स्ट्रक्शन्स आहेत। बाकीच्या इन्स्ट्रक्शन या आपल्यासाठी नाही, परंतु आपल्याला ज्या गोष्टींचा फायदा या ठिकाणी होणार आहे किंवा ज्या गोष्टीसाठी आपण या ठिकाणी जे आहे हा व्हिडिओ बनवलेला आहे ती गोष्ट या ठिकाणी बघा। आंतर जिल्हा बदली या टायटल खाली इथे काय सांगितलेलं आहे बघा। पॉइंट नंबर 1, सन 2025 या वर्षामध्ये नवीन शिक्षक पदभरती होणार असल्यामुळे विभागाच्या 23/8/23 रोजीच्या पत्रान्वये सूचित केल्यानुसार 23/5/23 रोजीच्या शासन निर्णयातील 2.8 मध्ये नमूद आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरिता रिक्त पदांची जी टक्केवारी आहे ती 10% पेक्षा कमी असणे गरजेचं आहे। ही अट आंतरजिल्हा बदली प्रक्रिया 2024-25 करिता शिथिल करण्यात येत आहे। तथापि शिक्षकांना कार्यमुक्त करण्यापूर्वी नवीन शिक्षक पर्याप्तपणे उपलब्ध झाल्याची खात्री करणे आवश्यक राहील। एवढाच पॅसेज आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। आता यामध्ये त्यांनी काय सांगितलं, 2025 मध्ये नवीन शिक्षक पदभरती होणार आहे
आता हे कोणाचं पत्र आहे? हे सामान्य प्रशासन विभागाचं पत्र आहे. सामान्य प्रशासन विभागाचा जो काही शब्द असतो तो पत्थर की लकीर असतो, तो पार पाडल्याच जातो. मग बाकीच्या इतर विभागांना जे आहे सामान्य प्रशासन विभागाचा जो काही शासन निर्णय आहे, आदेश आहे, त्याचं पालन करावं लागतं. आपली शिक्षक भरती चालू असताना जे आहे आंतरजिल्हा बदलीचं सामान्य प्रशासन विभागाचं या ठिकाणी पत्र आलं तर त्याला जे आहे फॉलो करावा लागत आहे. कारण काय आहे की ते जास्त इमर्जन्सी मधलं आहे. आणि त्यांनीच या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे 2025ची जी काही शिक्षक भरती आहे ती अत्यंत कमी कालावधीमध्ये होणार आहे. आणि यामध्ये त्यांनी एक गोष्ट ही पण सांगितलेली आहे की जेव्हा नवीन शिक्षक येतील त्यावेळेसच जे आहे या शिक्षकांना रिलीव्ह करा, जुन्या शिक्षकांना. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्या शब्दांमध्ये सांगतो की ज्यावेळेस आंतरजिल्हा बदली जर होईल तर तो आंतरजिल्हा बदली झाली म्हणजे ज्या दिवशी बदली झाली म्हणजे त्याच दिवशी शिक्षक त्या ठिकाणापासून निघून गेला असं होत नाही. त्यांना रिलीव्ह करावं लागतं. रिलीव्ह त्यावेळेस केलं जाणार आहे ज्यावेळेस नवीन शिक्षक भरतीमधले शिक्षक या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारचं क्लिअरली इन्स्ट्रक्शन देण्यात आलेलं आहे. याचा अर्थ काय आहे की अत्यंत कमी कालावधीमध्ये पुढची जी काही भरती आहे ती केली जाणार आहे. आता त्यामध्ये टेट 2 याचा जो टप्पा क्रमांक 2 आहे त्याची भरती लवकरात लवकर केली जाणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला तिसऱ्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीचं आयोजन केल्याचं देखील या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आता ती परीक्षा कधीपर्यंत होऊ शकते? ती परीक्षा अत्यंत कमी कालावधीमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. कारण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने सध्याच्या घडीला त्याच्या संदर्भात बऱ्याच प्रमाणावरती तीव्र गतीने हालचाली चालू आहे. अंतिम टप्प्यामध्ये त्याचं नियोजन आलेलं आहे. परीक्षा परिषदेने आपल्या ऑफिशियल वेबसाईटला तशा प्रकारची नोटिफिकेशन देखील टाकलेली आहे की मे आणि जून या महिन्यामध्ये आम्ही परीक्षा घेणार आहोत. अभियोग्यता धारकांनी किंवा उमेदवारांनी आपल्या आपल्या परीने तयारीत राहायचं आहे. त्याच्यामुळे आपण आपलं टार्गेट करून चालायचं आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा झाली तरी देखील आपण प्रिपेअर असलो पाहिजे. आणि उशीर जरी झाला तरी देखील आपल्यासाठी ते एक प्रकारे बोनसच असणार आहे. फक्त आता सध्या आपल्याला जे आहे कोणत्याही प्रकारच्या निगेटिव्ह गोष्टींकडे लक्ष न देता केवळ आणि केवळ आपला जो काही फोकस आहे, आपलं जे काही टार्गेट आहे ते फक्त टेट परीक्षेच्या अभ्यासावर, सिलेबसवर आणि आपले जे काही कमजोर पॉइंट्स आहे, आपल्याला ज्या काही गोष्टी शिकून घेणं आवश्यक आहे, ज्या टॉपिकमध्ये आपल्याला उत्तरं व्यवस्थित सापडत नाहीये ते टॉपिक शिकून घेणं हेच आपलं या ठिकाणी जे आहे येत्या जवळपास 1.5 ते 2 महिन्यांचं टार्गेट असायला हवं. परीक्षा कधीही होऊ शकते कारण IBPS हे अत्यंत कमी कालावधीमध्ये जे आहे परीक्षा अरेंज करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे IBPS कधीही परीक्षा घेऊ, आपण आपल्या परीने जे आहे फुल्ली प्रिपेअर असणं आवश्यक आहे. आपल्याला जर का मार्गदर्शन हवं असेल तर मार्गदर्शन मास्टर टीचर नावाचं जे आपलं ॲप आहे त्यावरती उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. एकदा अवश्य पद्धतीने मास्टर टीचर ॲप डाउनलोड करा. त्या ठिकाणी बरंचसं फ्री कंटेंट देखील देण्यात आलेलं आहे. ॲटलिस्ट त्याचा तरी तुम्ही लाभ घ्या.